जय हिंद मित्रांनो. तर बघा, समाजकल्याण विभाग भरती 2024साठी आपण आज मराठी व्याकरण सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. बघा, या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप TCS पॅटर्नवर आधारलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आज जे प्रश्न प्रिव्हियसला विचारले होते तेच प्रश्न आज आपण अभ्यासत आहोत. त्यामुळे बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या आणि नवीन असाल चॅनलवर अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, पहिला प्रश्न, बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश डॅश होय. तर बघा, बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे होय भाषा. पर्याय क्रमांक ब प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. जुन्याची दुरुस्ती करणे या वाक्यासाठी एक शब्दसमूह सुचवा. तर बघा, जुन्याची दुरुस्ती करणे या वाक्यासाठी एक शब्दसमूह हा आहे जीर्णोद्धार. हा पर्याय क्रमांक ब प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता पहा, कृतज्ञ. तर कृतज्ञ कोण्या व्यक्तीस म्हणतात? तर केलेले उपकार जाणणाऱ्या व्यक्तीस कृतज्ञ असे म्हणतात. आणि गारुडी, सापांचा खेळ खेळणाऱ्याला गारुडी म्हणतात. आणि उपरा हा जो परका असतो, ज्याला घरदार नसतोय त्याला उपरा म्हणतात. पुढे बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, ऊन हून हे कुठल्या विभक्तीचे रूपे आहेत? तर बघा, ऊन व हून हे कुठल्या विभक्तीचे रूपे आहेत? तर पंचमी या विभक्तीचे जे आहेत रूपे आहेत. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बघा पुढे, पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा, पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे या वाक्यातील प्रयोग हा कोणता आहे? तर भावे हा प्रयोग आहे. भावे प्रयोग असण्याचे कारण म्हणजे इथे पुरुषला सुद्धा अव्यय लागला आहे, स्त्रीस अव्यय, सन्मानला अव्यय आणि वागवणे याला सुद्धा अव्यय लागले आहे. सर्वालाच अव्यय लागला आहे, त्यामुळे इथे भावे प्रयोग आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता बघा, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती? तर बघा, आता खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी चुकीची आहे असा प्रश्न आहे. तर बघा, पहिली तीक्ष्ण बोथट बरोबर आहे. मोर व लांडोर बरोबर आहे. अस्त व उदय हे सुद्धा बरोबर आहे. तर फायदा व नफा हे जे आहे चुकीचे आहे. तर फायदा जर असेल तर याचा विरुद्धार्थी शब्द हा नुकसान असा होतो. म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ड फायदा व नफा हे आहे. थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा आहे उपाशी राहणे हा. आता बघा मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी सर्व मॅथ रिझनिंग व GK GSचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी अपलोड करून तुमच्यासाठीच महत्त्वाचं म्हणजे प्लेलिस्ट जे आहे तयार करून ठेवलेली आहे, ती तुम्ही प्लेलिस्ट पाहू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर आम्ही तुमच्यासाठी सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे 700 GK प्रश्न आणि त्याच्यासोबत मोफतरित्या तुम्हाला आपल्या वर्षामध्ये जेवढे काही महत्त्वाचे दिवस असतात ते महत्त्वाचे दिवस फक्त हे तुम्हाला आम्ही 50 रुपयामध्ये देत आहोत. त्यामुळे बाय करून घ्या. बाय करण्यासाठी मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मोबाईल नंबर जे आहे देऊन टाकतो. त्या मोबाईल नंबरवर फक्त तुम्ही 50 रुपये पे करा आणि स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला, तुम्हाला ती PDF जी आहे मिळून जाईल. आता बघा, प्रश्न क्रमांक 7, ताटाखालचे मांजर होणे म्हणजे काय? तर बघा, ताटाखालचे मांजर होणे म्हणजे काय? तर अंकित होऊन काम करणे हे आहे. अक्कल हुशारी हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? तर अक्कल हुशारी हा जो शब्द आहे हा शब्द अंशाभस्त शब्द या प्रकारातील आहे अक्कल हुशारी हा शब्द. पुढे, माती जगातील त्याला मत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, माती जागविल त्याला मत या पुस्तकाचे लेखक हे आहेत बाबा आमटे. हे पर्याय क्रमांक प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. संत एकनाथ हे भागवत या ग्रंथाचे लेखक आहेत. भालचंद्र नेमाडे कोसला या ग्रंथाचे लेखक आहेत. तर सुधीर मोघे हे पक्ष्यांचे ठसे या पुस्तकाचे लेखक आहेत. तर बघा,
पुस्तके आणि लेखक हे जे आहे खूप मोठं मॅटर करते, त्यामुळे पुस्तके व लेखक जे आहे तुम्ही अवश्य पाठ करा. बघा, लयबद्ध रचनेला शब्दरचनेला काय म्हणतात? तर लयबद्ध शब्दरचनेला पद्य असे म्हणत असतात. अभंग म्हणजे काय? तर अभंग म्हणजे एक काव्यरचना, प्रकार, छंद हे आहे त्याचा योग्य अर्थ. देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर या पंक्तीतील अलंकार ओळखा. तर बघा, देह देवाचे मंदिर व आत्मा परमेश्वर या पंक्तीतील अलंकार हा आहे रूपक. हा शब्दाचा अर्थ व्यक्त करणाऱ्या किती शक्ती असतात? तर बघा, शब्दाचा जे अर्थ आहे ते व्यक्त करणाऱ्या एकूण किती शक्ती असतात? तर 3 असतात. पुढे बघा, 14वा प्रश्न. हापूस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर बघा, हापूस हा शब्द जो आहे पोर्तुगीज या भाषेतील आहे. शेवटचा प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असणार आहे. तर बघा, वाक्यप्रचार पूर्ण करा. हलवायाच्या घरावर डॅश डॅश. तर बघा, हलवायाच्या घरावर डॅश डॅश या प्रश्नाचे योग्य उत्तर जे आहे तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर तुम्हाला शेअर करायचा आहे. आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करून घ्यायचं आहे. आणि भेटू प्रत्यक्ष नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.